शिवसेनेचा वर्धापन दिन आज साजरा होतोय, तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचा देखील वर्धापन दिन साजरा केला जातोय. पण आमचा जो वर्धापन दिवस आहे तो मूळ शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे. बाकीचे सगळे नकली आहेत अशी टीका टिप्पणी पण होऊ लागलेली आहे. आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटे आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि आपला वर्धापन दिन किती महत्त्वाचा, किती आगळा वेगळा आणि किती निर्णायक या सगळ्या घडामोडींमध्ये? शिवसेना प्रमुखाने जी शिवसेना स्थापन केली ना, एक मराठी माणूस दुसरं हिंदुत्व, हा त्यांचा बेस होता. त्या बेसच्या नुसार आमचं वाटचाल सुरू आहे. आम्ही कधीही त्यांच्या वाटचाली सोडून कधी चाललो नाही. म्हणून आम्हाला वाटतं की आमची शिवसेना खरी आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेना प्रमुखाला जे अपेक्षित आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही उभाट्याला पाहत असाल, पाकिस्तानचे झेंडे लावून रॅली काढणारे लोक जर तयार झाले, त्या शिवसेना प्रमुखांना काय वाटलं असेल? मुसासारखे नाचतायत, हे कोणत्या कोणत्या गल्लीमध्ये जात आहेत. मतासाठी कधी शिवसेना प्रमुखांनी कुणाशीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. सुभाष देसाईचं प्रकरण असेल, त्याच्यामध्ये सुरेश प्रभू त्यांचं प्रकरण असेल, हिंदुत्वासाठी आमदारकी खासदारकी गेली तरी चालेल, परंतु शिवसेना प्रमुख कधी डगमगले नाहीत. ती शिवसेना पुढे घेऊन जायचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी शिवसेना प्रमुखांनी काय केलं तर त्यांचा मताचा अधिकार सुद्धा काढून घेतला होता. मतदान नाही, देशभरातला एकमेव असा नेता ज्यांनी हिंदुत्व बोललं म्हणून त्याला मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. तरी शिवसेना प्रमुखांनी कधी ती कास सोडली नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. शिवसेनेनं काय दिलं तुम्हाला एवढ्या वर्षांमध्ये? कारण जवळपास 40 वर्ष झाली तुम्हाला शिवसेनेमध्ये. शिवसेना प्रमुखांनी काय दिलं? अरे, शिवसेनेमुळं आम्हाला माणसामध्ये वावरण्याची संधी मिळाली. आम्ही काही नेतृत्व म्हणून पुढे येत नव्हतो, एक कार्यकर्ता म्हणून पुढे आलो आणि शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ह्या उंचीवर आणून बसवलं. आजही आम्ही सामाजिक न्याय मंत्री मी आहे ते शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळं. हे स्वप्नातही वाटत नव्हतं की आम्ही कधीतरी नगरसेवक बनू, कधीतरी आमदार बनू, कधीतरी मंत्री बनू. या सगळं शक्य झालं ना. सर्वसामान्य माणसं माझ्यासारखे लाखो लोक आहेत. पार तुम्ही भुजबळापासून सगळा इतिहास बघा, नारायण राणेंचा इतिहास बघा. हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लोक त्या काळचे आज आहेत ना. गणेश नाईक असतील, अनेकांची नावं सांगता येतील. आणि म्हणून हे शिवसेना प्रमुखामुळे घडू शकला. पहिली जी सत्ता होती ना, ही काँग्रेस, एकमेव आमचा पक्ष काँग्रेस, परंतु बाळासाहेबांनी त्याला छेद दिला. शिवसैनिकांना जे गावोगावी खेडोपाडी होते त्यांना एकत्रित करणं, त्यांना मोठं करणं, त्यांच्यातून नेतृत्वाचे गुण शोधणं आणि त्याला संधी देणं, हे शिवसेना प्रमुखांचं वैशिष्ट्य होतं. पण आज तीच शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना होती, उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. कसं पाहता याकडे? कारण खरं हिंदुत्व आहे, जे बाळासाहेबांचं कडवट हिंदुत्व आहे, ते कोण पुढे घेऊन जात आहे? आता तुम्ही आजचा मेळावा बघा, त्याच्यातही ते म्हणणार नाही तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजही बोलणार नाही. का? काँग्रेसला काय वाटेल, राष्ट्रवादीला काय वाटेल? आणि बाळासाहेबांनी इतक्या स्पष्टपणे सांगितलं होतं, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, नाहीतर मी माझं दुकान बंद करेन. अरे, आठवलं पाहिजे का नाही? ज्या माणसांनी पूर्ण हयात या गोष्टीसाठी टाकली, आपण तेच काम करतोय. म्हणून तुम्ही आज पाहाल तर अनेक लोक रोज एकही दिवस जात नाही हो, पक्ष सोडतायत तरी त्यांना काही खंत नाहीये. ज्यांना जायचं असेल ते जा. आजही प्रवेश आहेत, बरेच माजी नगरसेवकांचे प्रवेश आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात. रोज येत आहेत, रोज. त्यांच्याकडे जसं वेटिंगची यादी आहे ना, एवढी मोठी आहे. आता माझ्या मतदारसंघामधले किंवा आमच्या जिल्ह्यातले अनेक जण यायला उत्सुक आहेत. साहेब, मी त्यांना म्हणतो, साहेब आम्हाला तारीख द्या ना. तारीख आम्हाला त्यांची मिळत नाही, कारण की पहिलेच इतके प्रवेशाची लाईन लागलेली. आजही काही जणांचे प्रवेश होणार आहेत. म्हणून आता काय त्यांच्याकडे शिल्लक राहील मला माहीत नाही. परंतु एक आहे, शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख, शिवसेना प्रमुखाच्याच आशीर्वादाने आम्ही पुढे चाललोय, हे आम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही बाळासाहेबांचा विषय आता आलाय त्यामुळे प्रश्न विचारतो की इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं की बाळासाहेब हे धर्माच्या आधारावर राजकारण करायचे, हिंदूंच्या
मतदानांवरती त्यांचं सगळं राजकारण होतं, अशी टीका टिप्पणी त्यांनी केली होती. त्यावर तुम्ही सुद्धा भाष्य केलं होतं, पण तुम्ही म्हणाला होतात की पुढे मी ह्या प्रकरणामध्ये न्यायिक लढाई लढेन. काय झालं त्याचं? हे बघा, तो इम्तियाज जी आहे ना, ती ही निजामांची अवलाद आहे. तुम्ही राजकारण कशावर करतात? तुमचं राजकारणाचा बेस काय? फक्त मुस्लिम. त्यांना कसं तरी मूर्ख बनवायचा प्रयत्न केला, लोकांनी त्यांना धडा दिला. अरे, शिवसेना प्रमुखांनी जर जातीवाद केला असता तर आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे झाले असते का? भुजबळाची जात कोणती, माझी जात कोणती, नारायण राणेची जात कोणती, असे अनेक असे लोकांच्या. शिवसेना प्रमुखांना मराठी माणूस, दुसरं हिंदुत्व, या दोन गोष्टी व्यतिरिक्त कधी त्यांनी काही केलं नाही. आणि म्हणून मग त्या हिंदुत्वामध्ये कोणत्याही जातीपातीचा जरी असला त्यांना साहेबांनी सन्मान दिलेला आहे. म्हणून हे असे दलाल लोक येतात जातात, हे आपलं टिमकी वाजवतात. यांच्याकडं कोणता बेस आहे? अहो, यांनी प्रकाश आंबेडकरला पाडलं ना. हे मुळामध्ये ही निजामाची अवलाद इथं या महाराष्ट्रामध्ये असे वक्तव्य करणार स्वतःच्या दुकानदारीसाठी. नक्कीच. पण आजचा जो मेळावा आहे त्यामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंचा जो वर्धापन दिनाचा मेळावा आहे त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावरती भाष्य केलं जाणार आहे. आपल्या मेळाव्यामध्ये सुद्धा अशी काही चर्चा किंवा त्या अधिक अशी काही चर्चा आहे का की राज ठाकरे यांची मनसे आणि शिवसेना ही एकत्र येतील भविष्यामध्ये? हे बघा, मनसे आणि उबाठा एकत्र येणार नाहीत हे मी वारंवार सांगतोय. त्याचे मागची कारणं वेगळी आहेत. तुम्हाला ते काही दिवसांतर लक्षात येईल. आज मी बोललो त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्हाला ते दिसेल. मुळामध्ये ते एकत्र येणार नाहीत आणि त्यामुळं आज राजसाहेबांबरोबर इथं सर्व भेटतात. देवेंद्र फडणवीस साहेब भेटले, एकनाथ शिंदे साहेब भेटतात, ते त्यांना जाऊन भेटतात. राजसाहेबांनी स्पेस ठेवलेला आहे. त्यांना कसं असं वावडं नाही आहे कुणाला भेटण्यामध्ये. आणि त्याच्यामुळं आज त्यांच्याकडे असलेलं वक्तृत्व असेल, त्यांच्याकडे असलेला मास असेल, प्रत्येकजण म्हणतो की राजसाहेब आमच्याबरोबर आले पाहिजे. हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि मला वाटतं आज उबाठा गट अशी कोणतीही मोठी घोषणा करणार नाही, कारण की घोषणा करायच्या पूर्वी एकमेकाशी बोलणं होणं गरजेचं आहे. आणि तसं कोणतंही बोलणं मला वाटतं आतापर्यंत तरी त्यांचं झालेलं नाही. आणि म्हणून राजसाहेब काय निर्णय घेतात किंवा एकनाथ शिंदे साहेब काय निर्णय घेतात हे काही काळामध्ये आपल्याला कळेल. नक्कीच. एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की आता पालकमंत्री पदाचा रायगडचा जो वाद आहे तो पेटलेला आहे. सूरज चव्हाण यांनी सुद्धा व्हिडिओ ट्विट केला काल. यापूर्वी वसंत मोरे यांनी भरतशेठ गोगावले यांच्यावर अघोरी विद्या केल्याचा आरोप केला होता. आणि जर योग्य कारवाई केली नाही तर मग पुढचं पाऊल उचलू असं थेट आव्हानच सूरज चव्हाण देत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि भरत गोगावले यांच्यावरती हा फार गंभीर आरोप आहे असं सुद्धा बोललं जात आहे. कसं पाहता याकडे? अहो, पूजापाठ करणं, त्याचा व्हिडिओ काढलाय ना. एखादी अशी पूजा काय त्याला म्हणतात, जादूटोना जर करायचा असेल ना, माणूस एकांतात करत असतो, असे कॅमेरे लावून नसतो करत राहत. हे मूर्खपणाचे धंदे यांना कळायला तर पाहिजे ना. पूजा पाठाला बसलेले 11 ब्राह्मण, त्याच्यामध्ये तो भरत गोगावले, अरे हे याचे व्हिडिओ काढलेत ना. अघोरी विद्या करताना कुणालाही बरोबर घेऊन जात नसतात, हे संजय राऊतला माहिती आहे. बंगालचा जादूगार आणल्यानंतर कधीही कुणाला एंट्री दिल्या जात नाही, हे संजय राऊतला माहिती आहे. आणि प्रत्येकाला माहिती असतं अघोरी विद्या करताना जंगलात कुठंतरी, आणखी भुयारात कुठंतरी जावं लागतं. आणि भरत गोगावलेने जी पूजा केलेली, ती पूर्वी केलेली पूजा, त्याचं आता भांडवल करायला लागले. परंतु एक निश्चितच चांगलं झालं, भरत गोगावले धार्मिक आहे हे या माध्यमातून त्यांना कळालं. संजय राऊत यांचं नाव घेतलं आणि त्यासोबतच बंगाली बाबाचंही नाव घेतलं. काही कनेक्शन आहे? बंगाली बाबाला मातोश्रीचे दरवाजे सताड उघडे असतात. कधीतरी याचाही छडा तुम्ही लावा, तुम्हालाही कळेल ना काय असते. काय बंगाली बाबा हाय कोणा, परंतु त्याची बी जादू चालली नाही. आमच्याकडे एकच जादूगार आहे, एकनाथ शिंदे. त्याच्यामुळं यांच्या सगळ्या जादू फेल गेल्यात. असं नसतं होत राहत. अशा जादू करून जर सत्तांतर होत असेल, जादू करून जर सत्ता बदलत असेल, जादू करून जर पद मिळत असेल तर लोकांमध्ये जायची गरज काय? पण साहेब, एक प्रश्न असा पण आहे की संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये ते म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये त्यांच्या खुर्चीखाली काय आहे ते पाहावं, कारण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हे सगळं तंत्रमंत्र साधना केली जाते. हा पण एक आरोप आहे त्यांचा.
ते संजय राऊत आहे, तर त्याच्यावरच का कोणी जादू केली हेच कळत नाही. अरे याच्यातून बाहेर पडा ना, पुरोगामी महाराष्ट्र आहे ना, याच्यातून बाहेर पडा. अशा जादू केल्याने जर घडलं असतं तर काही चमत्कार घडला असता. हा संजय राऊत उद्धव साहेबाच्या ऐवजी हाच मुख्यमंत्री झाला असता, आहे की नाही. त्याची अतृप्त इच्छा राहिलेली आहे की एकदा तरी काहीतरी कुटाने करून आपण काहीतरी बनवू, परंतु नशिबात लागतं आणि लोकांशी संपर्क असावा लागतो. अशा कुणाच्या खुर्च्या खाली काही लिंबू ठेवल्याने जर असं बदलत असेल तर मी 1 डझनभर लिंबू आणतो आणि ठेवतो, कुणाच्या सांगा त्याच्या खुर्ची खाली ठेवतो. असं कुठं राजकारण चालतं का? हे लोकांची दिशाभूल करणं, लोकांना कन्फ्युजन करणं, हे धंदे जे आहेत ना या उबाटावाले करतात. आणि ह्याच भीतीपोटी ते उद्धव साहेब घराच्या बाहेर निघत नाहीत. त्यांनाही हा कानात सांगत असावा, साहेब बाहेर जाऊ नका, आज मंगळवार आहे, काहीतरी जादूटोना होणार आहे, ते चालले घरी. अशा या भापक कल्पना ज्या आहेत तो फक्त संजय राऊतच अंमलात आणू शकतो. पण राष्ट्रवादीचं काय? कारण राष्ट्रवादी पण आक्रमक आहे रायगडमध्ये आणि आदिती ताईंनाच पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. पालकमंत्री पदावरती खरा दावा कुणाचा? खरा दावा हा शिवसेनेचा आणि खरा दावा हा भरत गोगावलेचा. हे समजून घेतलं पाहिजे. सत्ता तुम्हालाच पाहिजे, इतरांना पाहिजेच नाही असं समजण्याचं काही कारण नाही. भरत गोगावले हा सिनियर आहे, म्हणजे निवडणुकीमध्ये 4 टर्म झालेले त्याच्या. तिथं आमदार आमचे 3 आहेत, म्हणून दावा त्यांचा आहे. परंतु याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री घेतील. भविष्यामध्ये शिवसेना कुठल्या दिशेनं वाटचाल करते? आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पुढे आणखी निवडणुका येणार आहेत. पक्ष वाढतोय आणि आणखी जास्त संख्या वाढत जाईल भविष्यामध्ये, अशी आशा बाळगायला हरकत नाही असं म्हणावं. परवा दिवशी आमची एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली सर्व मंत्र्यांची. त्या बैठकीमध्ये आता तुम्हाला काय करायचं, काय केलं पाहिजे तो प्रोग्राम त्यांनी आम्हाला दिला आहे. त्या प्रोग्रामनुसार आता आम्हाला पुढची वाटचाल करायची. मग ते जिल्हा परिषद असो, नगरपंचायत पालिका असो किंवा महानगरपालिका, त्या दिशेने आम्ही सर्वजण कामाला लागणार आहोत. आजही सभा संपल्यानंतर जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, मंत्री असतील, यांची सर्वांची बैठक होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पक्ष वाढण्यासाठी, पक्ष मजबूत होण्यासाठी जे जे करावं लागतं ते सगळ्यांचे आदेश आज एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत. एक लोकांचा अपेक्षा आमच्याकडून आहे आणि म्हणून त्यांच्या अपेक्षेला पुरं पडणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही लोकांशी बैमानी नाही करू शकत. त्यांच्यासाठी काय करता येईल जास्तीत जास्त तो करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मला वाटतं ही मोहीम आजच्या या कार्यक्रमानंतर सुरू होईल. नक्कीच तुम्हाला सुद्धा काही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, कारण संभाजीनगरमध्ये पण निवडणूक आहे आणि मुंबईतही निवडणूक आहे. त्यामुळे आकडे कसे पाहता तुम्ही? आपल्या फेवरमध्ये जास्त राहतील असं वाटतं? नाही का, मला बघा, प्रत्येक मंत्र्याला जबाबदारी दिली. माझ्याकडे मराठवाडा विभाग दिलेला आहे, काही भाग प्रताप सरनाईककडे दिलेला आहे, असं सगळ्याला विभागून दिलेलं आहे. आणि या टायमाला रिझल्ट इतका चांगला येईल ना, आम्ही महायुती म्हणून लढतोय आणि त्याच्यामुळं रिझल्ट अत्यंत पॉझिटिव्ह येणार आहे. उठाव झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यातून 6 आमदार आणि 1 खासदार आम्ही निवडून आणला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, मराठवाड्यातून एकही खासदार महायुतीचा नव्हता आला. त्या टायमाला संभाजीनगरचा खासदार आम्ही निवडून आणला आहे. आमचे 6 आमदार आलेले आहेत. म्हणून आमचा प्रगतीचा आलेख हा वाढत जाणार आहे. शिवसेना मजबूतीने पुढे घेऊन जाणार आणि शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली शिवसेना आम्ही ही महाराष्ट्राला दाखवणार. नक्कीच. मला पुन्हा एकदा शुभेच्छा वर्धापन दिनाच्या. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.